13 तारखेला आहे सोमवती अमावस्या। हा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आला आहे। हा दिवस साधा सुद्धा नाही, तर या दिवशी केलेले साधे उपाय सुद्धा आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे कमी करतात, घरातील नकारमता दूर करतात आणि पितृदोष, नजरबाधा यामुळे येणारे त्रास पूर्णपणे नाहीसे होतात। विशेष म्हणजे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, जर तो उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या मागचा पितृदोष कायमचा दूर होईल। मी एक खात्रीने सांगते, हा उपाय श्रद्धेने केल्यावर घरातील सततची वाद, पैशाची अडचणी, व्यवसायात व नोकरीतील अडथळे, मुलांची प्रगती न होणे अशा अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवतो। ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही मंडळी, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी पहा, कारण की या व्हिडिओमधला एक एक शब्द तुमच्या आयुष्याशी जुळलेला आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला मात्र विसरू नका। चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया। 13 तारीख मंडळींनो, 13 तारीख रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि असा महायोग जुळून येत आहे। या दिवशी सोमवती अमावस्या असूनही आध्यात्मिक दृष्टी अतिशय शक्तिशाली मानली जाते। हा दिवस पूर्वीच आणि पितरांच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे। जेव्हा ही अमावस्या येते तेव्हा केलेल्या दानाचं आणि पूजेचं फळ अनेक पटीने वाढतं। ज्यांच्यावर पितृदोष किंवा काही पीडा आहे, ज्यांच्यासाठी हा दिवस भाग्यदायाचा ठरू शकतो। ही अमावस्या मंडळींनो, ही अमावस्या पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। पूर्वजांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो। मंडळी, प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे, यामुळे घरातील आणि शरीरातील नकारमता दूर होते। तुम्ही पवित्र नदीमध्ये देखील स्नान करू शकता। या दिवशी पूर्वजांच्या स्मरणांना प्रार्थना करावी आणि त्यांची कृपादृष्टी म्हणजेच की त्यांची दृष्टी जेव्हा आपल्यावरती किंवा आपल्या कुंडलीवरती पडते तेव्हा आपल्यासाठी चांगली वेळ सुरू होते, आपल्याला प्रचंड त्रासातून मुक्ती मिळते। या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दिवा लावा। झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करावा। हा आपल्याला करायचा आहे। या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहेच, पण ज्यांना काही त्रास होत आहे त्यांनी या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व द्यावे। या दिवशी गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी। या दिवशी काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चांबड्याचे बूट दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली चपाती खाऊ घातल्याने सर्व पीडा देखील शांत होते। या दिवशी काही कामेही चुकूनही देखील करू नये। बघा मंडळी, मीठ, लोखंड आणि मोहरीचं तेल विकत घेऊ नये। कोणाशी खोटे बोलणे किंवा गरिबीचा अपमान करणं टाळावं, कारण ही कर्माची फळं हे मिळतात। यंदा ही सोमवती अमावस्या 13 तारखेला संध्याकाळी 6:50 सुरू होत आहे। पुढील दिवशी म्हणजेच की 14 तारखेला संपन्न होणार आहे, ज्याला दर्श अमावस्या म्हणतात। मंगळवारी 14 तारखेला या अमावस्येची समाप्ती दुपारी 3:13 होणार आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात। अशुभ प्रभाव देखील कमी करण्यास या अमावस्येला खूप महत्त्व असल्यास सांगितले जातं। भगवान शिव आणि महादेवाची पूजा करून अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाचे बरोबरीचे पुण्य प्राप्त होते। तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते। अमावस्येच्या दिवशी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काळे तीळ, मोहरीचं तीळ, उडीद डाळ आणि संबंधित वस्तूचं दान करणं आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, परंतु तो आपल्याला समजून येत नाही। आपलं एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही। प्रत्येक पहा मंडळींनो, प्रत्येक महिन्यामध्ये अनेक अडथळे येतात आणि तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाहीत। घरामध्ये संतान प्राप्त होत नसेल, घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल, तर समजून जा की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे। आता अगदी पितृदोष असला किंवा नसला तरी देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी
पितरांसाठी एक सेवा जी आहे तर ती करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही इडापिडा आहे तर ती देखील दूर होईल. नजरबाधा असेल तर ती देखील संपेल. आता आपल्या घरामध्ये देखील नकर्मकता ऊर्जा असते, परंतु जर आपल्यावरती आपल्या घरावरती पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही. तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो. त्यामुळे या दिवशी काही उपाय जरूर करावेत. तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेणे अगोदर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक कमेंट नक्की करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या अमावस्येच्या दिवशी मंडळींनो, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे आहेत. जसे की पहा मंडळींनो, आपल्याला संध्याकाळी करायचं आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामधले जी काही कामे आहेत ना तर ती करून घ्यायची. आपण आपला जो काही उंबरठा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. कारण की पहा, अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं. आणि आपल्याला जर आपल्या त्यांच्यासाठी काही सेवा करायची असतील तर त्या सेवा जर आपण केल्या ना तर त्याचं नक्कीच तृप्त होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्यामुळे जर जर आपण या दिवशी उंबरट्यावरती शुद्ध जल हे शिंपडलं, अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर ते जरी थोडंसं शिंपडलं, गंगाजल गोमतार तुम्ही उंबरट्यावरती टाकू शकता. किंवा आपल्याला घरामधलं जे काही हे साधं पाणी असतं, आपलं पिण्याचं पाणी असतं किंवा हळदीचं पाणी असतं, तर ते तुम्ही उंबरट्यावरती टाकू शकता. आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहते आणि पाणी शिंपडल्यामुळे आपले पूर्वज देखील तृप्त होतात. त्याच्यामध्ये मंडळींनो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात. त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. तसंच आपल्याला जो काही मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा देखील स्वच्छ करावा. त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमतार टाकायचा आहे आणि त्या हळदीने आपलं मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य हे होत असतं. कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही आणि स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, अगदी जेव्हा तुमचे सर्व कामे होतात ना तेव्हा तुम्ही अगदी झोपायला लागतात किंवा झोपायला जाणार आहात त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जे कामं आहेत तुमची ती उरकून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता हा भात अगदी तुम्ही मुठभर किंवा असं एखादी छोटीशी वाटी असेल, वाटी भरून तुम्ही जरी हा भात शिजवला ना तरीही चालतो. पण आपल्याला हा भात खायचा नाही किंवा या भातामध्ये तुम्हाला मीठ देखील टाकायचं नाही. भात हा तुम्ही आता बघा मंडळीनं, काही ताई बोलतात की हा भात शिरा घेतला तर चालेल का, तर अजिबातच नाही. हा भात तुम्हाला एक वाटी उपायपुरताच घ्यायचा आहे. हा भात जर तुमच्याकडून जास्त राहिला तरी तो भात लेकरांना किंवा तुम्ही स्वतःही देखील खाऊ नका. आता पहा मंडळी, आपल्याला खायचं तर नाही हा भात, त्यामुळे भात आपल्याला थोडासा शिजवायचा आहे. हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. भात शिजत असताना तो भात आपल्याला अळणी करायचा आहे. भातामध्ये मीठ आहे की नाही असं देखील चेक करायचंच नाही. त्याच्यामुळे आपल्याला मीठ देखील टाकण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या भाताला वगैरे असं चाटून वगैरे आहे का तसं बघू नका. कारण की हा भात आपण पितरांना देत आहोत. भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये बघा मंडळी, तुमच्या घरामध्ये पुठ्ठू असेल, एखादा कागद असेल किंवा एखादा पुठ्ठा असेल किंवा पंतरवाळी असेल, त्याच्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. आपण प्लेट देखील घेऊ शकतो, परंतु आपल्याला हा भात आपल्या घरावर ठेवायचा आहे. जर प्लेटीमध्ये आपण असाच भात ठेवला तर परत ती प्लेट घेऊन आपण घरामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो एखादा जाड पुठ्ठा, पंतरवाळी, एखादा कागदावरती हा भात तुम्हाला काढायचा आहे. त्याच्यानंतर मंडळींनो, केळीचं पान असेल तर ही केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात आवर्जून टाकू शकता. मंडळींनो, आता हा भात आपण केळीच्या पानावरती किंवा पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपण त्यावरती 2 चमचे दही त्यावरती टाकायचं आहे. आणि दही टाकत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर या भातावरती थोडंसं काळे तीळ, मंडळींनो काळे तीळ टाकायचे. त्या भातावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचे.
पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा भात ठेवायचा आहे. एखाद्या टेबलावरती तुम्ही ठेवू शकता, एखाद्या खुर्चीवरती जरी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर त्यांचे नाव देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः जरी म्हणले तरीही चालेल. हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतो. आता आपल्याला पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडून किंवा घरातल्या छोट्या मोठ्या व्यक्तींकडून जर तुमची सेवा झाली नसेल तर त्यांना माफ करावी. इथून पुढे माझ्याकडून जशी तशी होईल त्याचा तुम्ही स्वीकार नक्की करावा. पहा मंडळींनो, तुम्ही जे काय आहात तुम्हाला तुमच्या पितृंची नक्की माफी मागायची आहे. त्यांना आशीर्वाद देखील सदैव तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहावा ही देखील मनोकामना तुम्हाला त्यांच्या देखील बोलायचं आहे. पितृदेवतासमोर बसून मंडळींनो, पितृदेवतासमोर बोलून दाखवायचं आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचं आहे. आता पहा मंडळी, हा जो काही भात आहे तर तो भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भात ठेवल्यानंतर तिथे कुणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग अगोदरच तुम्ही तुमची अंघोळच बाथरूममध्ये जी आहे स्वच्छ पाणी करावं, कोरडी देखील करावी, त्यामध्ये पाणी नसावं. तसंच हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे आपल्याला हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. कारण की असं म्हटलं जातं की पूर्वजांचा वास असतो, त्यामुळे आपल्याला भात जिथे ठेवायचा आहे किंवा तुम्ही अगदी बाथरूममध्ये खिडकीजवळ भात ठेवला तरीसुद्धा चालेल. मग आपल्याला तो दरवाजा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या बाथरूममध्ये कुणीही जाणार नाही याची देखील तुम्हाला काळजी देखील घ्यायची आहे. पहा, हा भात मंडळींनो नीट लक्षपूर्वक काय जे काही सांगत आहे. पहा मंडळी, आपल्याला कुणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. कारण की हे घरामध्ये लहान मुले असतात आणि सारखे विचारत असतात की तुम्ही काय करताय. तर त्यांच्यासाठी आपल्याला अगोदर त्यांना सांगून ठेवायचं आहे की हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं, शक्यतो घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जावे आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा जो भात आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवायचा आहे, जेणेकरून एखादा कुत्रा असेल, गाय असेल, कोणताही एखादा पशु पक्षी असेल तर हा भात जो आहे तर तो खाऊन जाईल, तो वाया जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. मंडळींनो, अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तरीसुद्धा चालेल. त्यामुळे तुम्हाला जिथे एखादा पक्षी येऊन खाऊन जाईल अशी तुम्हाला माहिती आहे तर अशा ठिकाणी हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता हा भात आपण ठेवल्यानंतर, कारण की कोणासोबतही बोलायचं नाही, ठेवायचं असताना मंडळींनो, म्हणजेच की ठेवत असताना देखील आपल्याला कोणासोबतच बोलायचं नाही. तर पहा मंडळी, तसेच भात मग आपल्याला मध्येच कोण टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा उपाय करा, म्हणजे हा उपाय नक्कीच सफल ठरेल. आता आपल्याला भरपूर वेळा वाटतं की आपण हा उपाय करत आहोत, मग कुणी बघितलं तर काय म्हणेल. खरं तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असतो, परंतु याबद्दल कुणी कोणाला सांगत नाही. कारण की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा, घरातली इडापिडा ही दूर व्हावी. आपल्याला हा भात ठेवून झाल्यानंतर, परत सांगते मंडळी, पितृदोष हा नसावा, घरातली इडापिडा ही दूर व्हावी. आपल्याला हा भात ठेवून झाल्यानंतर मंडळींनो, हा भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर आंघोळ करायची आणि त्यानंतरच तुम्ही देवपूजा किंवा तुमची जी काही रेग्युलर कामे आहेत तर ती करायची आहेत. परंतु हा उपाय कुणी करू शकत मंडळींनो, हा उपाय तुम्ही कुणीही करू शकतात. घरातली कोणती व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. ताई दादा हा उपाय करू शकतात. फक्त मासिक धर्म असलेला सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. हा काळ आणि ही वेळ, हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. महासंयोग जोडून आलेला आहे हा दिवस. त्यासाठी ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे, त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये बरेचसे बदल घडत असताना त्यामुळे तुम्हाला खूप याचा फरक जाणेल. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.